तर बाप्पाच्या विसर्जनाकरता केवळ मुंबईत सज्ज नाहीये, तर तिथं पुण्यातही विसर्जन मिरवणुकीच्या दृष्टीनं तयारी आता सुरू झालेली आहे. 1 तास आधीच विसर्जन मिरवणुकांच्या नवीन नियमांसाठी म्हणून मंडळाची सहमती सुद्धा मिळताना दिसतेय. मानाच्या मंडळांसह प्रमुख गणेश मंडळांची वेळ ही पाळण्याची हमी आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषदेत या सगळ्या संदर्भात माहिती आहे. मिरवणुकीकरता मार्गदर्शक नियम कोणते आहेत यावर एक नजर टाकूया आपण. सकाळी 9:30 वाजता आधी आपण पाहूया नेमक्या प्रत्येक मानाचा बाप्पाचं कधी विसर्जन होणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती साधारणतः सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. कसबा गणपती पुढे लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होईल. साधारणतः 10:15च्या दरम्यान 10:30 वाजता मानाचा दुसरा म्हणजेच तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकातून पुढं मार्गस्थ होईल. 11च्या दरम्यान मानाचा तिसरा बाप्पा गुरुजी तालीमचा गणपती गुलाल आणि आरती करून विसर्जनाच्या दृष्टीनं सज्ज होईल. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मधला विराजमान गणपती बाप्पा लक्ष्मी रोडवर साधारणतः दुपारी 12 वाजता दाखल होईल, तिथून मार्गस्थ होईल. त्यानंतर मानाचा पाचवा गणपती म्हणजेच केसरीवाड्याचा गणपती लक्ष्मी रोडवरून दुपारी साधारणतः 12च्या दरम्यान मार्गस्थ होणार आहे. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मुख्य मिरवणुकीत संध्याकाळी साधारणतः 4च्या दरम्यान सामील होईल. जिल्हा मारुती गणपती हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ सहभागी होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता विसर्जन मिरवणुकीत. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडळ सहभागी होईल मिरवणुकीमध्ये, अर्थातच 5:30 वाजता. मिरवणूक त्यांची 5:30 वाजता बाप्पाची सुरू होईल. विद्युत रोषणाई असलेलं मंडळ मिरवणुकीत सामील होतील, अर्थातच संध्याकाळी 7 नंतर. तर पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू आहे. शनिवारी पुण्यात वाहतूक निर्बंध असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. पुण्यात शनिवारी बहुतांश वाहतूक मार्ग हे बंद असतील. काही ठिकाणी बंधनं कायम असतील, बॅरिकेडिंग करण्यात येतील. विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं आता प्रशासनाच्या वतीनं तयारी करण्यात येते. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया. थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पुण्यातलं विसर्जन मिरवणूक, बाप्पाची विसर्जन मिरवणूक म्हणजे केवळ त्याची चर्चा राज्यातच होत नाही, देशात होत नाही, तर जगात होत असते. अशी ही विसर्जन मिरवणूक निघत असते पुण्यात गणरायाची. उद्या मात्र या विसर्जन मिरवणुकीत सर्वत्र पोलिसांची कडी नजर तर असेल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल, ड्रोननं या सोहळ्यावर नजर ठेवली जाईल. उद्याच्या सोहळ्याच्या दृष्टीनं पुण्यात प्रशासन कसं सज्ज आहे? या विसर्जन मिरवणुकीनिमित्त महानगरपालिका त्याचबरोबर पुणे पोलीस हे सज्ज झालेले आहेत. यंदा विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कशा पद्धतीने कमी करता येईल या बाजूने पुणे पोलिसांचे प्रयत्न असणार आहेत आणि त्यामुळे यंदा जवळपास तास आधीच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. दरवेळेस आपण पाहतो की 10:30 वाजता टिळक चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपती पुढे मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. मात्र यंदा 9:30 वाजताच टिळक चौकामध्ये मानाचा पहिला कसबा गणपती दाखल होईल आणि तिथं माननीयांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या वेळेस गणेश मंडळ आणि पुणे पोलिसांनी समन्वय साधून लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक कशी संपवता येईल, कारण की दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे आणि त्यामुळे 12च्या आत विसर्जन मिरवणुका संपन्न व्हाव्यात असं प्रत्येक मंडळाचं म्हणणं आहे. तरी सुद्धा काही मंडळ
विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा कालावधी घेतात. त्यामुळे विसर्जन मिरवणूक सुद्धा रेंगाळते हे चित्र आपण साधारण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुणे पोलिसांनी तयारी केलेलीच आहे. प्रत्येक मंडळाकडून तसं हमीपत्र सुद्धा घेतलेलं आहे की लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक कशा पद्धतीने संपवता येईल. हा झाला विसर्जन मिरवणुकीचा भाग. त्या अनुषंगानं पुणे पोलिसांनी खबरदारी मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यांवर आपल्याला उद्या सकाळपासून पाहायला मिळणार आहे. AI चा सुद्धा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. कुठेही गर्दी होऊ नये, गर्दीवर नियंत्रण करण्यात यावं यासाठी AI तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अँटी ड्रोन गन हे सुद्धा पुणे पोलिसांकडून वापरण्यात येणार आहे. अनधिकृतपणे जिथं ड्रोन उडवले जातील ते ड्रोन आहेत ते अँटी ड्रोनच्या सहाय्याने पाडण्यात सुद्धा येणार आहे. ही तयारी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे गणेश मंडळांमध्ये गणेश मंडळांमध्ये कुठेही अंतर पडू नये यासाठी सुद्धा पोलिसांनी प्रत्येक गणेश मंडळाला एक पोलीस उपनिरीक्षक पदाचा अधिकारी आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपावी यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत. दुसरीकडे गणेश विसर्जनाची जी तयारी आहे ती सुद्धा पुणे महानगरपालिकेकडून पूर्ण झालेली आहे. जवळपास 13 क्षेत्रीय कार्यालय आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कृत्रिम हौद आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत. पुणे शहरात आपण पाहतो की कुठेही प्रमाणात तलाव नाहीयेत आणि त्यामुळे कृत्रिम हौदामध्ये हे विसर्जन गणपती बाप्पाचं केलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 30 ते 35 ठिकाणी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात हे कृत्रिम निर्माण करण्यात आलेले आहेत. अगदी मुद्दा लक्षात येतोय अमोल. त्यामुळे एकूणच कृत्रिम तलाव असू देत किंवा या सगळ्या विसर्जन सोहळ्यावर AI ची नजर असू देत या दृष्टीनं हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याकरता प्रशासन सज्ज दिसतंय पुण्यात. तुर्तास धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.